हॅलो फ्रेंड्स, कशा आहात? तर आज मी मस्त अशी साडी घातली आहे. तर आज मी जे प्रोडक्ट यूज करते चेहऱ्याला मेकअप करण्यासाठी कुठे बाहेर जाताना, तर तो मेकअप माझ्यावरती कसा बसतो तर ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. म्हणजे तुम्हाला माझा मेकअप बघून तुम्हाला ही आयडिया येईल की येत्या दिवाळीला आपण कसं तयार व्हायला पाहिजे. आणि उद्याच्याला मी अजून एक व्हिडिओ बनवेल, तर त्यामध्ये एकदम म्हणजे रिजनेबल असं प्रोडक्ट मी मेकअप कसा होतो तेही तुमच्यासोबत शेअर करणार आहे. एकदम कमी बजेटमध्ये आपण एकदम सुंदर कसं दिसावं, प्रत्येक बायकांना असं वाटतं. तर मी एकदम कमी बजेटमध्येही कसं एकदम सुंदर दिसता येईल मेकअप करून, तर ते दाखवणार आहे. तर उद्याचा पण व्हिडिओ बघायला विसरू नका. आजचा जे मी यूज करते, ते जे मी प्रोडक्ट यूज करते तर ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि हेअरस्टाईल पण मस्त अशी करून तुम्हाला दाखवणार आहे, म्हणजे पटकन रेडी होता येईल आपल्याला लक्ष्मीपूजनाला किंवा पाडव्याला. मस्त असं तोंड धुतलं फेसवॉशने. कुठलाही मेकअप करायचा असला, कुठे बाहेर जायचं असलं, आपण साधारण पण बेबी क्रीम वगैरे लावून मेकअप करतो, तर तसं जरी करायचं असलं तर सर्वात आधी तोंड धुतल्याशिवाय काहीच करायचं नाही मेकअप. सर्वात आधी तोंड धुवायचं. मस्त असं मी तोंड धुतलं आहे आता फेसवॉशने. आता सर्वात आधी तोंड धुतल्यानंतर स्वच्छ पुसून टॉवेलनी मॉइश्चरायझर लावायचं. मी खूप दिवसापासून निव्याचं मॉइश्चरायझर लावते आणि ते चांगलं टॅप करून सगळीकडे लावायचं. नंतरून चांगला हाताच्या साह्याने स्प्रेड करायचं आणि 5 मिनिट थांबायचं मॉइश्चरायझर लावल्यानंतर. आणि जर तुम्ही उन्हामध्ये जात असाल मेकअप करून, तर तेव्हा तुम्ही सनस्क्रीनचा वापर नक्की करा. तर मी इथं फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी करते आहे, तर सनस्क्रीन काही लावलेली नाही मी. मॉइश्चरायझर लावून 5 मिनिट तरी तुम्ही वेट करा. आणि हा जो हे जे माझ्याकडे प्रोडक्ट आहेत ते मला सूट होतात, तर तुम्हाला होतीलच असं नाही. आधी तुम्ही चेक करा, मगच ते यूज करा. आणि उद्या मी तुम्हाला बेबी क्रीम लावून देखील एकदम सिंपल पद्धतीने मेकअप दाखवणार आहे. तोही तुम्ही व्हिडिओ पाहायला विसरू नका. तर आता 5 मिनिट झाल्यानंतर मॉइश्चरायझरच्या नंतर सनस्क्रीन आणि सनस्क्रीनच्या नंतर थोडासा गॅप देऊन लगेच तुम्ही प्रायमर लावायचं. ते पण थोडंसंच क्वांटिटीमध्ये घ्यायचं आणि सगळीकडं टॅप करून लावून घ्यायचं. आणि हे पण लावल्यानंतर तुम्ही 5 मिनिटं वेट करायचं. माझं प्रायमर देखील फेसेस कॅनडाचंच आहे, कारण मी चेक करूनच घेतले की माझ्या चेहऱ्याला कुठलं सूट होतं आहे. मग मला हे प्रोडक्ट छान वाटले, मग मी ते घेतले आणि मला एकदम मेकअपही व्यवस्थित बसतो आहे. असं सगळीकडे मस्त प्रायमर लावून 5 मिनिट तरी थांबायचं ॲटलिस्ट, कारण चांगलं मुरल्यानंतरच त्याच्यावरती चांगला बेस बसतो. आता प्रायमर लावून झाल्यानंतर थोडा वेळ गॅप दिल्यानंतर आपण कन्सिलर लावायचं आहे. कन्सिलर हे फाउंडेशनच्या एक सेट थोडं जास्त हवं. ज्यांना डार्क सर्कल असतात, ब्लॅक स्पॉट असतात, त्यांना कन्सिलरची गरज असते. तर माझ्या डोळ्यांच्या खाली आणि डोळ्यांच्या वरती खूप डार्क सर्कल आहेत. परत नाकावरती पण माझ्या थोडंसं इथं ब्लॅक आहे, तर ते लपवण्यासाठी, आणि इकडे थोडं मला पिंपल पण आला आहे, तर मग ते लपवण्यासाठी कन्सिलर वापरते. असं डार्क स्पॉट लपवण्यासाठी कन्सिलरचा यूज खूप चांगला होतो. असं एकदम थोड्या क्वांटिटीमध्ये घ्यायचं, जिथे जिथे स्पॉट आहेत तिथे ब्लॅक स्पॉट. त्यानंतर मी ब्लेंडरनी चांगलं हे करून घेते, टॅप करून घ्यायचं. आणि ओला केला आहे मी ब्लेंडर, आणि त्याला पूर्ण पाणी त्यातलं काढून घेतलं आहे. असं पूर्ण टॅप करायचं पूर्ण चेहऱ्यावरती, जिथे जिथे आपण कन्सिलर लावलं आहे तिथे. आणि चांगलं टॅप करायचं. टॅप केल्यानं काय होतं, मस्त असं कसं म्हणतात त्याला, मी माझ्या भाषेत सांगते, मुरल्या जातं आणि व्यवस्थित मेकअप बसतो. आता ह्यावरती कमेंट करू नका तुम्ही. मला चष्मा असल्यामुळे मला काही दिसत नव्हतं लांबून, मग मी तो कॉम्पॅक्ट पावडरचा जो मिरर असतो त्यातच म्हटलं जवळून बघते व्यवस्थित लागते का. मग आता त्यातनंच बघून मी चांगलं ब्लेंड करते आहे.
आणि बेसिक्स येथे आपल्याकडे नाही का मेकअप करायचा म्हटलं तर फाउंडेशन, कन्सिलर आणि कॉम्पॅक्ट हे 3 आणि एक प्रायमरच्या ऐवजी तुम्ही नाही का ॲलोवेरा जेलचाही उपयोग करू शकता प्रायमर नसलं तरी पण ह्या 3 गोष्टी तर बेसिक आहेत तर त्या लागतातच. आता इथे तुम्ही बघू शकता मी फक्त कन्सिलरच लावलं आहे तर इथे मस्त असे जे स्पॉट होते ब्लॅक तर ते पूर्ण लपलेत आणि छानही दिसतंय. फरक लगेच जाणवायला लागला. आता फाउंडेशन लावायचं. हे देखील माझं फेसेस कॅनडाचं 3-in-1 फाउंडेशन आहे. थोडंसं फाउंडेशन घ्यायचं आणि सेम पद्धत आहे, पूर्ण डॉट लावायचे, नंतर ब्लेंडरच्या साह्याने टॅप करायचं. ब्लेंडर नसेल तरी तुम्ही हाताच्या साह्याने पण बोटाच्या साह्याने व्यवस्थित उलट हाताच्या साह्याने ब्लेंड छान होतं. आता इथे मी एकदम छोट्या क्वांटिटीमध्ये घेतलेलं एकदम आणि त्यानंतर त्याला स्प्रेड करायचं कधी पण फाउंडेशन घेतल्यानंतर, मग नंतरच लावायचं डॉट करून. आपण जेव्हा फाउंडेशन लावतो तर थोडंसं कानाला, परत गळ्याला, परत मानेभोवती थोडंसं लावायचं, कारण साडी घालताना तो पोर्शन थोडासा दिसतो म्हणून तिथे पण लावायचं. कारण असं नको व्हायला की आपलं तोंड वेगळं दिसतंय आणि गळा वेगळा दिसतोय. तर कानाला, गळ्याला आणि गळ्याभोवती सगळीकडे असं ब्लेंडरच्या साहाय्याने टॅप करते मी. जेवढं तुम्ही फाउंडेशन टॅप करून लावसाल तर एकदम व्यवस्थित असं बसतो फाउंडेशन. तुम्ही बघा किती मस्त बसलाय. तर अशाच प्रकारे तुम्ही पण लावायचं. दिसतोय का नाही छान. आता सर्वात शेवटी आपण कॉम्पॅक्ट लावायचं. आणि कॉम्पॅक्ट हे माझं फेसेस कॅनडाचे, मी तेच सांगते तुम्हाला, माझे सगळे प्रोडक्ट जे आहेत फेसेस कॅनडाचेच आहेत. तुम्हाला थोडा तरी फरक जाणवत असेल. मस्त असं झालंय मेकअप. आता सगळीकडे मानेला, कानाला सगळीकडे कॉम्पॅक्ट लावून घ्यायचं व्यवस्थित. आता मी लिपस्टिक लावणार आहे. तर लिपस्टिक लावताना मी कधी पण काय करते, आपल्या लिप लायनर जे राहतं त्याने पूर्ण आपल्या लिप्सच्या साईडनी पूर्ण आखून घेते आणि त्यानंतरच लिपस्टिक फिल करते, की त्यानं काय होतं साईडला कुठेच जात नाही, लिपस्टिक एकदम व्यवस्थित आपल्याला लागते. आता मस्त असं लिप लायनर लावून घेईल. आता लिपस्टिक ही मी असंच आमच्या तिकडे लोकल दुकान आहे तिकडनं घेतलेली, कारण माझ्याकडे खूप लिपस्टिक आहेत पण हा कलर सूट करत होता म्हणून ही लिपस्टिक लावते मी. हुडाची आहे ही. मस्त आखून झाल्यानंतर आता त्यामध्ये लिपस्टिक फिल करणार. तुम्ही पण असंच करा. जे न्यू बिगिनर आहेत त्यांना मेकअप येत नाही तर त्यांनी असंच करा. आता माझ्याकडे एक पिंक कलरची लिपस्टिक आहे लिक्विडमध्ये, तर तीच मी ब्लशर म्हणून वापरते. कोण कोण असं करतं तर कमेंट करून सांगा. आणि चांगलं ब्लेंडरने ब्लेंड करून घ्यायचं जिथे जिथे आपण लावले तिथं. आणि थोडंसं लाल झालं की आपण आरशात बघितलं की घाबरून जायचं नाही, मस्त ब्लेंड करत राहायचं सारखं, मग व्यवस्थित होतं. कारण माझ्यासोबत पहिल्यांदा तसंच झालेलं, मी लावलेलं तसंच आणि नंतरून इतकी घाबरलेली की काय विचारूच नका. मस्त असं ब्लेंड करत राहायचं जोपर्यंत व्यवस्थित होत नाही तोपर्यंत. तर आता बघा तुम्ही किती छान दिसतंय. ब्लशर लावल्यानंतर खूपच छान दिसतंस. आता आयलायनर लावणार आहे. एकतर मला चष्मा आहे, जेव्हा पण आयलायनर किंवा काजळ लावतो आपण मला खूप डोळ्याला पाणी मारतं, पण तरी आयलायनर जेव्हा आपण लावतो तर डोळे खूप छान असे मोठे दिसतात, म्हणून आयलायनर हा लावायलाच हवं मेकअप केल्यानंतर.
तर एका साईडने लावून घेतले मी, आता दुसऱ्या डोळ्याला लावते. आयलायनर लावल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त असे डोळे दिसायला लागलेत. आता त्यानंतर हायलायटर लावायचं आहे. माझ्याकडे इनसाईडचा हायलायटर आहे, तर ते मस्त लावून घेते. आणि मी तुम्हाला लिंक आहे ना डिस्क्रिप्शनमध्ये टॅग करेल. जिथे जिथे आपल्याला वाटतंय तिथं तिथं हायलाईट करायचं. मी चीनवरती, नाकावरती आणि गालावरती करते आहे. आता बघा तुम्ही हायलायटर लावल्यानंतर चेहरा कसला भारी दिसतोय. डोळ्यातनं इतकं पाणी येत होतं ना, काय सांगूच नका. आता हेअरस्टाईल राहिली आहे. हेअरस्टाईल एकदम सोप्या पद्धतीने सांगते आहे. मस्त असं वरती, माझे केस थोडेसे लांब आहेत, तर मग वरतून वरचा जो पोर्शन असतो समोरचा तो घेऊन वरती क्लिप लाव आणि नंतरून जे राहिलेल्या केसांचा आंबाडा पाडायचा. नंतरून ते मी तुम्हाला पुढे दाखवेलच माझ्याकडे मेसी बन कसा आहे, तर तो लावायचा आहे. आपली झटपट अशी हेअरस्टाईल होऊन जाते. तर मी क्लचर वरचे जे थोडे केस घेऊन क्लचर लावलं आहे आणि व्यवस्थित परत एकदा विंचरून घेते आहे. आणि आता त्याला एक बोनी टाईट आंबाडा पाडून घ्यायचा. ते बघा. आणि हे बघा, ह्याला मेसी बन म्हणतात का काय म्हणतात डोंट नो, पण ते लावल्यानंतर एकदम भारी हेअरस्टाईल होते. आपल्याला काही दुसरी करायची गरज नाही. मधून भांग जरी पाडाला आणि आंबाडा जरी पाडून असं तुम्ही लावलं तर खूपच छान दिसतं. आता बँगल्स घालते.
आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून सांगा. आणि जर माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला असेल आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल अजूनही तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला तुम्हाला भेटतील. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून सांगा. आणि जर आवडला असेल तरच लाईक करा आणि पुढे जेवढं होईल तेवढं शेअर करा, कारण शेअर केल्यानं माझे सबस्क्रायबर पण वाढतील. चला तर भेटूया पुन्हा असाच एक व्हिडिओ घेऊन. चलो, धन्यवाद.